तर मी हे तुम्हाला असं दाखवेल आणि मग ते माझ्यासोबतच असं फिरणार की मग मी तुम्हाला असं काहीतरी दाखवते, तसं काहीतरी दाखवते. हेअर वॉश झालाय मस्तपैकी. आता आम्ही हेअर कट तोंडाला पाणी नाही गाईज, वन्स अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी फायनली डेली ब्लॉग चालू केलेत. मला खूप भारी वाटतंय. सो डेली रुटीन मी घेऊ शकले नाही. मी सकाळ माझा उपवास असल्यामुळे काही खायला बनवलंच नाही. फ्रुट्सवर आहे, डाएट असल्यामुळे खिचडी खायची नाहीये, फ्रुट्स किंवा ज्यूसच. तर मी स्नॅपवरती सगळे अपडेट देत असते मी काय खाते ते आपण, आणि इथे पण देत जाईल. मी आता जिमला इन्क्वायरी करायला जाणार आहे. इथून सरळ जिमसाठी इन्क्वायरी करून मी थेट पुण्यात जाणार आहे. माझी एक फ्रेंड भेटायला येणार आहे. ती कोणे रील्समध्येच आहे, ती पण माझी मैत्रीण रील्समुळेच आहे. आम्ही एकमेकींना चांगलं ओळखतो. तुम्हाला सुद्धा ती माहीत असेल. हिंट देते, तिचं नाव एस वर्ण आहे. सो कोण असेल तुम्ही तोपर्यंत गेस करा आणि पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि पुण्यात जायचं रिझन असं आहे, सिटीमध्ये मला रिंग लाईट, ट्रायपॉड हे सगळं घ्यायचं आहे सेटअप शूटसाठी, कारण मी मग डेली शूट करू शकेल यासाठी. आणि मला ब्लॉगला पण असं हातात पकडून हात दुखतो तो नाही दुखणार. आणि मी थोडासा न्यू लुक करणार आहे. म्हणजे माझे हेअर्स खूप, आता तुम्ही बघितलं तर हे बघा इथे सगळे खराब झाले, डॅमेज झाले. एकतर मी हेअर कट करेल किंवा स्ट्रेट करेल. सो ते सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन बघायला भेटेल तुम्हाला, हेअर ट्रान्सफॉर्मेशन. सो ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. माहिती आहे लास्ट ब्लॉगला मी एवढं फुटेज घेतलं नाही, पण मी हा ब्लॉगला मॅक्स टू मॅक्स जेवढं घेता येईल तेवढं फुटेज घेणार आहे. सो माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मी एकटी जाणार आहे. मला सृष्टी म्हटली की कोणाला तरी सोबत घेऊन जा, बट काय होतं माहिती आहे का, इथून जाताना एकटी जाणार आहे, ती तिकडूनच येणार आहे जी माझी मैत्रीण आहे. सोबत असले की प्रत्येकाचं काही ना काही काम निघतं, मग खूप टाइम जातो. आणि मला एवढा टाइम सिटीत थांबायला अजिबात आवडत नाही. ते हॉर्नचा आवाज काढा तसा फिरतो, गर्दीचा, मला खूप शांतता लागते एकतर. त्याच्यामुळं ब्लॉग कंटिन्यू करा. ती डिस्कस करत होतो की काय करायचं, हेअर कट करायचा की स्ट्रेट करायचे. तर काय गरज आहे मला हेअरकट, कारण मला असं तब्येत झाल्यामुळे असं डायरेक्ट चपट दिसल. तर मी सगळ्यांना माहिती आहे रेग्युलर इथेच येते फ्लाइंग सीझरला. आणि आधी यश बघू मला काय नवीन लुक द्यायचा. व्हॉल्यूम ऍड करू आपण. हां, खूप खराब झालं. कट करणार आहे. ऍक्च्युली मला हेअर कट करायचा फोबिया, म्हणजे मी हेअरच कट करू देत नाही कधीच. आता बघू आता काय नवीन लुक देता येतोय, कारण मी एकदा हेअर कट केला तर तो पण सूट झालेला. सो तोच हेअर कट आपण करूयात आता, काय वाटतं. आणि आम्हाला इथून मस्त व्ह्यू आहे डायरेक्ट हायवेचा. सो आपण आता बघूयात कसे होते ट्रीटमेंट वगैरे. ट्रीटमेंट नाही, हेअर कट आणि स्पा वगैरे. स्टे ट्यून. हेअर वॉश झालाय मस्तपैकी. आता आम्ही हेअर कट करणार आहोत. प्रूफ पाहिजे त्यांना किती कट करायचे त्याच. प्रूफ माझं बघितलं ना तुम्ही व्लॉग, 2 दिवस झालं डेली व्लॉग. ही आहे ती एस नावाची मैत्रीण. काय नाव पोरी तुझं? एस वर्ण. पूर्ण नाव सांग ना, शाळेतल्या पोरी सांगतात तसे. काय बायोडाटा नको. सो आम्ही दोघींनी सेम हेअरस्टाईल केली. कशा दिसतोय? येस. आणि तिला मी आधी सांगितलं मी ब्लॉग घेणार आहे, पण ती म्हणते मी आवरून येते. नाही असं काय नाहीये, मी तशी पण आवडलेली चांगली दिसते, म्हणजे अशी पण चांगलीच दिसतो. हो, आपण रिअल नॅचरल यु नो बोलू आपण, पर्सनल बोलूया. सो मी आज डाएट मोडणार आहे. तुम्ही सांगा मी कशी दिसते? फिट हेअर कट केलं, हेअर कट तिथे आम्ही नेहमी येतो. सो मी किती वर्ष झाले आपण येतोय? मी 5 वर्ष झाले. 5. आणि मी हे होते घाबरत होते कट करायला, पण आता फायनली छोटे केले. खूप सुंदर दिसतात. पण छान दिसतं. मी आधी असं स्ट्रेट करणार होते, बट मला आता असं वाटतं हे छान दिसतं. येस. आणि फेसला सूट होते. फेसला सूट झालं. एक्झॅक्टली. सो करणार तिकडे लाजच केले. हाय करायचं की ब्लॉगला. हो मग यश ब्लॉगर नाही का, फ्लाईटची बाय बाउन्स आलाय बा. ती छोटे झाले पण छान दिसतात. आज प्रिटेंडच होते, असून काही
डॅमेज हेअर कट केलेत फक्त. भरपूर बाउन्स आलाय आणि ही हेअरस्टाईल पण छान वाटते. आता वेस्टर्नर का ग ते चंपी सारखं एकच ठीक आहे. थोडे फार झाले पण खोना पडताय. तू पण त्यातलीच आहे का? केस कट केल्यावर थोडस वाईट वाटतं. ब्रेकडाऊन होईल ते गाणं करतात. आम्ही ना हे इन्स्टावरती बघून आलो ते त्याच्यातून काढवणं. ऍक्च्युली रील्स पाहिली, अचानक पाहिली, मला बसल्या बसल्या इन्स्टंट आली FC रोडला. माझं तर 2 वर्षाचं स्वप्न आहे हे. वाव. चॉकलेट तोंडाला पाणी नाही सुटत चॉकलेट. घेऊन येतो. दिवसांपासून मी रील्स बघत होते की त्या स्ट्रॉबेरी चॉकलेटचा आणि ते उपवासाला चालतं म्हणते ही, पण मी उपवास आता मी जेवणारच नाही काय. आता मी घरी जाऊन 12 नंतर जेवणार डायरेक्ट. काहीच पण अजिबात चांगलं नव्हतं. पण ठीक आहे. मला काय आवडलं माहिती आहे, चॉकलेट चांगलं होतं. त्यातलं चॉकलेट एकदम असं मेल्ट होत होतं तर एकदम भारी वाटत होतं. सो आता आम्ही चाललोय मेन कामासाठी ट्रायपॉड आणि ते घ्यायला. बघूयात. रिंग लाईट घेतली आहे. आता आम्ही ट्रायपॉड बघतोय. जस्ट एक फीचर अनलॉक झालाय या ट्रायपॉडचा. इथे काहीच नाही आहे. इथून टच करणार. हे पण आहे बंद. सिरियसली गाईज, मी जस्ट ट्रायपॉड ओपन केलं आणि ह्याने हे मी आता काय करते, मी अशीच थांबते, बंद होतं ते आपोआप आणि असं लगेच चालू होते. ह्याच्यावरती कंट्रोल येतं सगळं. हे 360 डिग्री सुद्धा फिरते, बट त्याला कंट्रोल करावं लागतं. काहीतरी सेटिंग असेल ती करते. बट हा फीचर खूप चांगला आहे. म्हणजे मी कुठे थांबून ट्रायपॉडमध्ये ब्लॉग करू शकते. सो गाईज, माझा हेअर कट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा. आणि माझं छोटंसं क्यूट, माझी फेवरेट म्हणजे चिव येते आता मला भेटायला वरती. सो मी एक पार्सल आले, माझी पॅन्ट मी मागवलेली होती. स्टेला काहीतरी ब्रँड होतं. आपल्या शॉपमध्ये वेस्टर्न आहे त्याच्यामुळे वेस्टर्न बाहेरनंच मागवायला लागतं. सो मी आता मागवलंय. मी ट्राय करेल आणि दाखवेल. सो हे मला खूप आवडलं कारण मी एकटी व्लॉग करू शकते. ते असं पकडायचं, असं खेळायचं, मला बेस्ट. आणि ज्यावेळेस मी कुकिंग करत असेल ते 360 फिरणार. जर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू शकते मी कुकिंग करताना. बट प्रॉब्लेम इज की ते मला कळत नाहीये 360चा काय विषय ह्याच्यावरती. सो गाईज, फायनल ते 360 फिरत आहे. बट हा फीचर खूप चांगला आहे. बट कधीतरीच हे जरा फास्ट आहे. आता हे फेस लॉक होत आहे तर आता हे फेस लॉक आहे, म्हणजे मी जशी फिरेल तसं फिरणार. हा फीचर एक नंबर आहे. ज्यावेळेस मी कुकिंग ब्लॉग करत असेल तर मी हे तुम्हाला असं दाखवेल आणि मग ते माझ्यासोबतच असं फिरणार की मग मी तुम्हाला असं काहीतरी दाखवते, तसं काहीतरी दाखवते. सो हे असं प्रोडक्ट आहे जे की मला खूप आवडलंय आणि मी हे शॉपमधून घेतलंय. दगडूशेठच्या इथे एक महावीर स्टोर म्हणून आहे, तिथून घेतलंय. प्रमोशन नाही, मी घेतलंय रिमोट कंट्रोल. कारण ज्यावेळेस पण आपण गार्डनमध्ये वगैरे कुठे जातो ना, तिथे माझे मीच फोटोज क्लिक करू शकते, व्हिडिओज क्लिक करू शकते. व्हिडिओ चालू. दात दाखव. हा ते नाही, तिला हा रिमोट पाहिजे पण तो जर हरवला तर विषय आहे ना, ह्याच्यासाठी येते, ते त्याचं आहे, ते आपलं नाही. आपलं गाईज, हे मी मागवलेलं आहे. काही प्रमोशनचे पण आले. आपण आहे ना बघूया प्रमोशनचे काय प्रोडक्ट आले. तू बघायचं का? काहीतरी मेकअपच आहे हे. आधी प्रमोशनचं ओपन करू, मग स्वतः पैसे घालवलेलं. सेफ्टी. अगं हे लिपस्टिक्स आहेत. लिपस्टिक्स आहेत का? ते त्याच्यामध्ये प्रॉपर बसलेत ना. पण 3 शेड नाही. क्रीम ब्लश. ओय राजा, क्रीम ब्लश आहे. सो गाईज, मी ह्याच्यावर लवकरच व्हिडिओ शूट करणार आता. आयो तुलाच घे.
तर काही जे क्रीम ब्लश आलेत मी आता ते ओपन नाही करत, ते बसकन बाहेर येते. तर आता आपलं नाही आहे राजा, ते प्रमोशन होईपर्यंत दुसऱ्याच आहे. प्रमोशन झालं आपलं. 2 मिनिट था, आपलं नाहीये हे. कसं जातं, एक्साइटमेंट आहे तिला. हा तुला काहीतरी बसले पॅन्ट आणि 32 साईज मी 30 मागवली. 32 आले. 32 आली. आता काय करू, काय स्वतः माहिती नाही बसायची. पण मला हे दाखव ब्लश, तुला प्रमोशनचं आलेलं ब्लश. ब्लश गालाला काय लावलं मी इकडचे गाईस, तिचं तिने ब्लश लावलंय. इकडचं दाखव. काय आणलंय ते तू, काय आहे ते? लिपस्टिक. ही लिपस्टिक लावली आणि कुठं चालली लिपस्टिक बघू. लिप बाम. हा जिंबा. तुला लावायचंय? थांब, मला असं वाटतं मी जेव्हा मेकअप ट्युटोरियलचा ब्लॉग करावा. हा मग ही दोघी फेमस होणार आहे. लावायचं ना तू. ती पत्राची डब्बी यायची माहिती ना लहानपणी, डब्बी आली. मला नको ना, मी आहो किती लिपस्टिक लावली. तुलाच लाव, मला नको. मी झोपताना लावते. एवढं नाही लावत. हा आता लाव. बास की झालं, लावला. आता तुला लावते. थांब, हे बघ तिला लावून घेतलं आधीच. हा दात घास. तिकडे दाखव. तिकडे दाखव. तर कसं दिसतंय बघू तुला. घालून दाखव, घालून दाखव. मी केला इथं दाखव ना मला. दाखव. माझ्यावर एक्सपेरिमेंट करू नकोस तू. मेकअपची शॉपिंग बघाय बा. तुझं लिप्स दाखव. लिपस्टिक मेकअपचे जेवढे पण मला असं वाटतं इथून पुढे प्रोडक्ट त्याला मॅडमच्या हातात द्यायला पाहिजे. मॅडम मेकअप आर्टिस्ट होणार आहेत आता. फ्युचर मुवा. करू दे, बघू दे काय करते ती. मला वाटतं उद्या ना सकाळीचा आजचा दिवस होता. हेअरकट नवीन आहे बट नाही हँडल होते मला. सो सकाळी आजचा दिवस होता. आता माझा अवतार तुम्हाला असा बघायला मिळेल, कारण मी खूप दमले, मला खूप झोप आली आहे. सो मी आता हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आता भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये, जसं की मी डेली ब्लॉग ट्राय करते आहे. सो असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू दे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा. बाय.